जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्रात 15 दिवसाचा खंड पडणार म्हणे आणि तोडकरांना त्यांचा अंदाज बदलावाच लागेल असं व्हॉट्सअपच्या माध्यमातून वारंवार पुढे जाणाऱ्याला खेचलं जातंय। त्यांनी फक्त एवढी न्यूज ऐकावी आणि आपण आता याच्यानंतर पुढे बोलूयात। बातमी पावसासंदर्भातली आहे। राज्यात 13 ऑगस्ट पासून पुन्हा पावसाचा जोर हा वाढणार आहे। 13 ते 27 ऑगस्टला महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे। अनेक भागांमध्ये पावसाची संततधार कायम राहण्याचे संकेत आहेत। गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र आता हवामानात पुन्हा बदल होण्याचे संकेत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर हा वाढू शकतो। 13 ते 20 ऑगस्ट या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातल्या विविध भागांमध्ये पाऊस सुरूच राहणार अशी शक्यता आहे। यामुळेच म्हणतो शेतकरी मित्रांनो, घाबरून जाऊ नका। पाऊस कमी असलेला जो काही भाग असेल तिथे पाणी विहिरीचा पाण्याचा प्रश्न मिटलेला नाहीये। तो ऑगस्ट महिना संपू द्या, तुमचे दिवसच येणार आहेत। पण सध्या 11 पासून ते 14 पर्यंत 15 तारखेपर्यंत 4 दिवस महाराष्ट्रामध्ये पुन्हा खानदेश, विदर्भ, मराठवाड्यामध्ये जास्त जरी जोर असला तरी दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा सोलापूर, सांगली, धाराशिव, अहिल्यानगर ह्या पट्ट्यांना सुद्धा पाऊस चांगला होणार आहे। मराठवाड्यातले सर्व जिल्हे तर आहेच, इकडे सुद्धा आहे। जो तिकडनं पाऊस येत असल्यामुळे तिकडे जास्त आहे। आज असे भाग सुद्धा आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांना उघडीप पाहिजे। तुम्ही ती कमेंट वाचा पहिले। आणि माझ्या हितचिंतकांना विनंती आहे, आपण हवामान अंदाज सांगत असताना आपण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा, नाही की तोडकरला असं बदलावं लागेल, तोडकरला तसं बदलावं लागेल। चांगले चांगले गार झालेत गंमत मध्ये असं शेतकरी मला म्हणतात की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा। आपल्याला कोणाला टार्गेट फुल करायचं नाही आणि मी करणार पण नाही। मी त्या गोष्टीतून पुढे जाऊ शकत नाहीये। माझ्या अंदाजामध्ये मी पूर्ण विचार करतोय, रात्रन दिवस ते जागतोय आणि ती प्रणाली सांगतोय। बाकी विषय यांचा सोडून द्या, तुमचा आहे। जर तुम्हाला तिकडे अंदाजाने जर तुमच्या शेतीचं नियोजन होत असेल तर तिकडे येऊ नका, अनफॉलो करून बिंदास जा, मला काही इश्यू नाहीये। पण एक विनंती आहे की आपण जे सांगतोय त्या सांगण्यामध्ये पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पारंपरिक दृष्टिकोनातूनच हे गोष्टी करतो आहे। आणि महाराष्ट्राला यंदा भलेही 2025 इतका ओला दुष्काळासारखा नसला तरी हिवाळा भरणं चांगले होतील, राहिले साहिले बंधारे पुढील काळामध्ये भरतील असा पाऊस आहे। आणि जुने व्हिडिओ माझे काही मित्र घेतात ते घेऊ नका मित्रांनो। जे सोशल मीडियावरती काम करतात माझा तुम्हाला फुल सपोर्ट असेल, पण ओरिजिनलच टाका। थंबनेलचा विषय ते तुमचा आहे, मी तुम्हाला काही बोलणार नाहीये। धन्यवाद।